शिवाजी महाराजांना लालसा नव्हती आताच्या राजकारण्यांसारखी सिंहासनावर बसण्याची. हा राज्याभिषेक समजून घेताना एक क्लिअर समजून घ्या की मौंज हा फक्त ब्राह्मणांचा अधिकार नाही, हिंदूंचा वैदिकांचा तो अधिकार आहे. स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःचा हक्काचा राजा पाहिजे. सगळा जो कर वसुली आहे ती सगळी आपण मोगलांना नेऊन देणार. तर का म्हणून मुळात मोगल इथले नाहीच. खरा अर्थाने ऋषितुल्य परमेश्वराच्या ठिकाणी ज्यांना पूजावं असा राजा या महाराष्ट्राला लाभला, हिंदुस्थानला लाभला. आणि त्या दोघांच्या परवानगी नंतर असं ठरलं की ठीक आहे, राज्याभिषेकासाठी आपण आता पूर्वतयारी करायला हरकत. क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचं किती एकरूप त्या काळामध्ये होतं. ज्या दिवशी प्रतापगडावरती त्या महाराजांची आणि खानाची भेट झाली, मुख्य वेळेपासून 2-2.5 तास महाराज उशिरा गेले. शिवाजी महाराज हे कुठल्याही जातीचे नाहीत, ते हिंदूंचे राजे आहेत. नमस्कार. 6 जून 2024 बरोबर 350 वर्षांपूर्वी 6 जून 1674 एक अतिशय हृद्य असा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला होता. साक्षात परमेश्वराच्या ठिकाणी ज्यांना आपण बसवतो असे छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती होण्याचा तो क्षण, त्याला 6 जून 2024ला 350 वर्ष पूर्ण झाली. म्हणून मी आणि पार्थ आम्ही दोघांनी थोडासा या राज्याभिषेक सोहळ्याच्या इतिहासावरती प्रकाश टाकण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. अनेक समज गैरसमज शिवाजी महाराजांबद्दल पसरवले गेले. नंतरच्या गेल्या 20-25 वर्षांमध्ये अनेक तथाकथित इतिहासकारांनी खोटा इतिहास पेरण्याचा, लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते, त्याच्यानंतर अफजल खान हा त्याच्या राज्याच्या विस्तारासाठी इथे आला होता, तो महाराजांना मारण्यासाठी आलाच नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता म्हणायचं काही कारणच नाही. असे अनेक गोष्टी पसरवण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न केला. ते सगळं राजकारण आहे, ते राहू दे बाजूला, आम्ही काही राजकारणी मंडळी नाही. पण खरा इतिहास वाचल्यानंतर या राज्याभिषेकाबद्दल बोललं पाहिजे. म्हणून आज आम्ही दोघंजणं एकत्र पहिल्यांदाच असा हा कार्यक्रम करत आहोत. आणि हा आमच्या दोघांच्याही यूट्यूब चॅनलवरती हा प्रसारित होणार आहे, होतो आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अत्यंत आनंदाची आपल्या सर्वांना 350व्या राज्याभिषेकानिमित्त खूप शुभेच्छा. एक असा राजा, असा एक म्हणजे मी नेहमी म्हणतो की जगामध्ये उत्तम राज्य कसं असावं आणि उत्तम राजा कसा असावा जगात, तर त्याच्या 2 मोजपट्ट्या आहेत. की जगामधल्या कुठलाही राजा म्हणजे आता राजे राहिले नाहीत, आता पंतप्रधान असतात काही देशांमध्ये राष्ट्राध्यक्ष असतात, राष्ट्रपती असतात. तर हे सगळे जे राष्ट्र चालवणारी लोक आहेत, हे राष्ट्र कसं चालवत आहेत, चांगलं वाईट बरं, हे मोजण्याच्या ज्या 2 मोजपट्ट्या आहेत, त्या दोन्ही मोजपट्ट्या भारताच्या भूमीतल्या आहेत. पहिली आहे प्रभू श्रीराम आणि त्यांनी स्थापित केलेलं रामराज्य, आणि दुसरी मोजपट्टी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य. कोणी राजा कसं राज्य करतोय ह्या 2 मोजपट्ट्यांवरती आपण पडताळून बघतो आणि ठरवतो बरं करतोय, चांगलं करतोय, वाईट करतोय. तर अशा या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या राज्याभिषेकाबद्दल आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत. पार्थ बखरींचा चांगला अभ्यास आहे त्याचा, त्यामुळे पार्थ बखरीमध्ये नेमकं, आता बखर ही आपल्यासाठी खरी प्रमाण मानली जाते. तर त्या बखरींच्या संदर्भामध्ये म्हणजे बखरीमध्ये जे राज्याभिषेकाचे सगळे संदर्भ लिहिलेले आहेत, 3 का 4 बखरी आहेत. तर त्यावरती जरा पहिल्यांदा प्रकाश टाक, मग मी शिवाजी महाराजांना राजा भावसं का वाटलं असेल त्याच्यावर बोलीन. नमस्कार सगळ्यांना. आणि शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर नाही तर मोठ्या
संख्येने देशभर सुद्धा खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. कारण गंमत बघा, बरोबर शिवराज्याभिषेकाच्या पूर्वी 350-400 वर्ष या देशावरती मुसलमानांचं आक्रमण होतं. बरोबर आपण ज्ञानेश्वरांच्या अलीकडचा तो सगळा काळ 1275 म्हणजे 400 वर्ष होतात ती. आणि आता नंतर शिवराज्याभिषेकानंतरची 350 वर्ष आपण आता पुढे आलेलो आहोत. म्हणजे मध्ये किती काळ गेलाय या सगळ्याचा विचारही आपण केला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचं महत्व काय आहे की अजूनही आपल्याला महाराजांचीच गरज वाटते. हो, म्हणजे आज सुद्धा कुठलंही राजकीय संघटन, कुठलंही सामाजिक संघटन, या सगळ्यांच्या कुठल्या ना कुठल्या तरी कामामध्ये सुरुवात शिवाजी महाराजांची असते. आदर्श कोणाचा? महाराष्ट्रासमोर सातत्यानं शिवाजी महाराजांचा. म्हणजे 350 वर्ष महाराष्ट्राच्या समूहावरती, कुठल्याही जातीपातींवरती अढळ राहिलेलं हे नाव आहे बरं का. शिवाजी महाराजांचं अढळपद 350 वर्ष एखाद्या ध्रुवासारखं कायम आहे. आणि ते इथून पुढे वर्षानुवर्ष असेल, ते कुठेही हलणार नाहीये, कुठेही ढळणार नाहीये. नाही, हलूच शकत नाही ते. आणि म्हणून राज्याभिषेकाची मूळ संकल्पना कशी आली, राज्याभिषेक का करावासा वाटला, कोणाला करावासा वाटला, ह्याच्याबद्दलची मतमतांतरं जी सध्या सांगितली जातात ना, त्याच्याबद्दलचं सत्य लोकांपुढे आणणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आत्ता जे स्वयंघोषित इतिहासकार आहेत त्यांनी जे गैरसमज पसरवलेले आहेत आणि जे काही पिवळ्या पुस्तकातून वाटेल ते अगदी म्हणजे एक तर फार मोठ्या कळीचा मुद्दा आहे की समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचा काही संबंध नव्हता. म्हणजे असंख्य पुरावे सादर केल्यानंतर तेच म्हणतात अगदी काही संबंध नाही. म्हणजे मी 2 संदर्भ असे देतो, तुम्ही बखरींचा विषय काढला ना, तर एक आहे भोसल्यांची बखर आणि दुसरी जी बखर आहे ती चिटणीसांची बखर आहे. आता या 2 बखरींमध्ये मुळात उल्लेख असा आहे की जेव्हा आता मुळात शिवाजी महाराजांचं जे घराणं आहे ते घराणं, त्याचा सगळा शोध घेतला गेला आणि महाराजांना याची जाणीव होती की आम्ही राजपूत आहोत आणि आम्हाला राज्य करण्याचा अधिकार आहे. आणि राज्य करण्याचा अधिकार आहे हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांच्या मनात असा विचार आला, ही चिटणीसाची बखर सांगते की मग आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्यकारभार जर करतो आहोत, आपली निरंकुश सत्ता राबवतो आहोत, तर आपल्या डोक्यावरती छत्र का असू नये. मग या विचारातनं ते त्यांच्या सगळ्या प्रधान मंडळींशी बोलले आणि त्यातले जे बाळाजी आवजी होते, बाळाजी आवजींनी त्यांना सुचवलं की म्हणाले महाराष्ट्रात अशा पद्धतीचं कार्य, अशा पद्धतीचा संस्कार गेल्या कित्येक वर्षात झालेलाच नाही आहे. मग अशा वेळेस अशा संस्काराबद्दल जर आपल्याला एखाद्या जाणत्याचं मत घ्यायचं असेल तर ते कोणाचं, तर काशी क्षेत्री गागा भट्ट नावाचं एक पंडित आहे की ज्यांची आणि शिवाजी महाराजांची आधीपासून ओळख होती. कारण एका कायस्थानच्या एका न्यायाच्या प्रकरणामध्ये ऑलरेडी गागा भट्टांचा आणि त्यांचा संदर्भ आलेला होता. मग चिटणीस म्हणतात की त्यांना आपण बोलवूया, चिटणीसांच्या बखरीत असा उल्लेख आहे. मग ते बोलवलं. मग बोलवल्यानंतर ते असं म्हणाले बाळाजी आवजी की आपण आता आपल्या या सगळ्या कार्याचं म्हणजे मुख्य जे ब्राह्मण म्हणून ज्यांना निमंत्रित करायचं आहे ती जबाबदारी आपण गागा भट्टांवरती देऊयात. आणि मग गागा भट्ट असं म्हणाले की जबाबदारी मी घेतो, पण आपल्याला आणखी तुमच्या राज्यातले जे विद्वान ऋषी आहेत त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. मग विद्वान कोण, तर शिवाजी महाराजांना सगळ्यात जवळचं असणार म्हणजे एक त्यांचे आऊसाहेब आणि दुसरे रामदास स्वामी. चिटणीसांच्या बखरीत असा उल्लेख आहे की आऊसाहेब आणि रामदास स्वामी या दोघांशी गागा भट्टांनी आणि महाराजांनी चर्चा केली आणि त्या दोघांच्या परवानगीनंतर असं ठरलं की ठीक आहे, राज्याभिषेकासाठी आपण आता पूर्वतयारी करायला हरकत नाही. हा झाला एक संदर्भ. आणि जी भोसल्यांची बखर आहे त्या भोसल्यांच्या बखरीत तर असा उल्लेख आहे की स्वतः जेव्हा गागा भट्ट महाराष्ट्रामध्ये आले, नाशिकला आले, तेव्हा महाराज त्यांना घेऊन आले गडावरती आणि घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तिथे गागा भट्टांची आणि समर्थांची चर्चा झाली. त्यांच्या चर्चेतनं विचार निघाला की महाराजांना राज्याभिषेक झाला पाहिजे. म्हणजे या 2 मुख्य बखरी असं सांगतात की तिथे गागा भट्ट स्वतः, त्यांची संमती आणि समर्थांची संमती महत्त्वाची होती आणि त्यांच्या संमतीतनं राज्याभिषेक ठरलेला आहे. आणि तरी सुद्धा इतकं स्पष्टपणे बखरीमध्ये उल्लेख असून सुद्धा आम्ही समर्थ रामदास स्वामीचा आणि शिवाजी महाराजांचा सुतराम संबंध नाही. आणि हे जे गलिच्छ जातीचं राजकारण आहे
या राजकारणातून हे निर्माण झालेलं आहे. काही ज्या संघटना 20, 22, 25 वर्ष महाराष्ट्रात जन्माला आल्या आहेत त्यांनी हे गलिच्छ ब्राह्मणद्वेष, जातीद्वेष, जातीमधली फूट पाडण्याचं जे घाणेरडं गलिच्छ राजकारण सुरू केलंय त्याच्यातून हे सगळं बाहेर येतंय. आणि हे सगळे पुरावे आहेत. बरे तुम्ही लिहिलं म्हणजे जातीचा मुद्दा तुम्ही काढलात म्हणून मी सांगतो. आता तिसरी बखर घेऊया आपण उदाहरणास्तव. ती आहे चित्रगुप्ताची बखर. चित्रगुप्ताच्या बखरीमध्ये असा उल्लेख आहे की गागाभट्ट म्हणजे महाराजांना भेटले आणि महाराजांना ते भेटल्यानंतर ते असं म्हणाले की तुमच्याकडे अजून सिंहासन नाही, तुम्ही सिंहासनाधीश्वर व्हावं ही समस्त ब्रह्मवृंदांची इच्छा आहे. ब्रह्मवृंदांना हर्ष होईल, आनंद होईल तुम्ही राजे झालात तर. आणि आपण कसं म्हणू शकतो की ते विरोध केला? आणि या बकरीमध्ये कुठेही लिहिलेलं नाही ब्राह्मणांनी विरोध केला, अगदी कुठेच नाही. बरं, दुसरा अगदी आपण आता जर लॉजिकल असा विचार करायला सुरुवात केली, अगदी आता जसं नाही का प्रत्येकाला सायंटिफिक लॉजिकल विचार फॅड आला, तर ते नाही ते काही चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. कारण तरुण पिढी ही सगळ्या गोष्टीचे पुरावे लागतात आणि त्यांना लॉजिकली पटेपर्यंत ते पटवून घेतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर ह्याच्यात सिंपल एक गोष्ट अशी आहे की 1275 ते 1674 350 वर्ष, 350 वर्षांमध्ये जर एखादा विधी, मंगल विधी या देशामध्ये घडलेलाच नाहीये तर तो विधी कसा करायचा हे तरी कुठल्या ब्राह्मणाला माहित असणार आहे? अगदी बरोबर आहे. अगदी म्हणजे अगदी उदाहरणार्थ आता आपण अगदी समजा सत्यनारायणाची पूजा धरली, आजपासून आपण सत्यनारायणाची पूजा करणंच बंद केलं. हिंदुस्थानामध्ये कोणाच्याही घरात, परदेशात कुठेही सत्यनारायण बंद केला. आणि 400 वर्षानंतर जर अचानक एखाद्याला वाटलं की मला सत्यनारायण असं मी ऐकिवात होतो, इतिहासामध्ये नोंद आहे की अशी पूजा व्हायची, तर मला ती पूजा करायची. आणि मग तत्कालीन 300-400 वर्षानंतर जे एखाद्या ब्राह्मणाला गाठलं आणि बाबा सत्यनारायण करायचं, तो म्हणेल बापरे हे सत्यनारायण आम्ही ऐकून म्हणा कसा करायचा आम्हाला माहितीच नाहीये. बरोबर बरोबर. ह्याचे विधी काय आहेत, ह्याचं कुठं सापडेल काय, असं पण नाही का होऊ शकत. अगदी अगदी बरोबर आहे. का फक्त ब्राह्मणांना शिव्याच द्यायच्याच, काही करून बास ही जात समूळ नष्ट करायची असा जो काही विडा उचलला होता काही वर्षापूर्वी, तर ते काय होऊ असं नष्टबिष्ट काही होऊ शकत नाही. पण असं पण होऊ शकतं ना लॉजिकली की 350 वर्ष जर हा विधीच केलेला नाहीये, 350 वर्ष म्हणजे किती पिढ्या झाल्या. होय होय, अगदी अगदी. 5-50 पिढ्या झाल्या. ह्या 5-50 पिढ्यांमध्ये कोणी राज्याभिषेक बघितलेला नाही, कोणी सिंहासनावर राजा बसलेला बघितलेला नाही, तर त्याच्यासाठी विधी कुठला करतात आणि त्याच्यासाठी काय पथ्य पाळायची कुणालाच माहिती नाही. बरं, याचा अभ्यास केला ना गागा भट्टांनी? ते काही लगेचच सगळे विधी जाणून आले होते अशात म्हणजे गागा भट्टांना सगळं माहित होतं असं नाही. आता गंमत फार इंटरेस्टिंग गोष्ट ते सांगतो मी. जेव्हा ठरलं, आता असं ठरलं की आता 3 बखरींचा आपण संदर्भ घेतला, 4थी सभासदाची बखर सांगतो आणि पुढे जातो. म्हणजे ह्या 4 मुख्य बखरी आहेत. आणि फार महत्वाचं ते सांग की शिवाजी महाराजांना लालसा नव्हती आताच्या राजकारण्यांसारखी सिंहासनावर बसण्याची. त्यांना कुठे राजा होऊन गाद्या गिरद्यांवर लोळायचं नव्हतं, त्यांना स्वराज्य स्थापन करायचं. अगदी अगदी अगदी. म्हणजे सभासदाच्या सर्वानुमते ठरलं की नाही तुम्ही राजा व्हायला पाहिजे, तेव्हा मग तो निर्णय झाला. आणि पुढे गागा भट्ट तेच म्हणाले अहो महाराज तुम्ही 4 पातशाया पायाखाली बुडवल्या आणि तुम्हाला तख्त नाही, असं कसं? महाराज तख्ती बैसावे ही आज्ञा आहे आणि ती आज्ञा तुम्ही म्हणताय आता बसतो लगेच चढले असं नाही. सगळ्यांना विचारून विचार विनिमय करून मग राजांनीही मानिले असा शब्द आहे. राजांनीही मानिले असं लिहिलंय सभासदांनी. आणि हे ठरल्यानंतर मुख्य आता हा इतका मोठा संस्कार वैदिक संस्कार आहे तो, आणि वैदिक संस्कार इतका मोठा जर आपल्याकडे झालेला नाही तर तो वैदिक संस्कार कसा व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी महाराजांच्या पूर्व पिढ्यांचा इतिहास काढला पाहिजे. महाराजांच्या घराण्यामध्ये कुठले संस्कार झालेत कुठले नाही हे बघितलं पाहिजे आणि त्यानुरूप त्यांना राज्याभिषेकाचा संस्कार केला गेला पाहिजे. याच्यासाठी गागा भट्ट जे मूळ पैठण म्हणजे त्यांची पूर्वापारची जी घराणी होती ती पैठणची होती, मग त्या पैठणला ते गेले आणि पैठणला गागा भट्ट गेल्यानंतर पैठणच्या विद्वानांशी त्यांनी चर्चा केली. त्या सगळ्या चर्चेतनं पैठणला काही दिवस राहून गागा भट्टांनी तिथे राज्याभिषेकाची संहिता तयार केली आणि ती संहिता घेऊन ते पुन्हा महाराजांकडे आले. मग महाराजांना गागा भट्टांनी ती संहिता समजावून सांगितली आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो, त्या संहितेनुसार गागा भट्ट असं म्हणाले की तुम्ही खरंच अर्थाने राजपूत आहात, क्षत्रिय आहात, पण आपल्याकडे धर्मात असं सांगितलेलं आहे की जन्मना जायते क्षुद्र संस्कारात द्विज उच्चते.
आपल्याकडे. त्यामुळे तुमच्यावरती वैदिक संस्कार असे झालेलेच नाहीत. महाराजांची जी 8 लग्न झाली होती ती 8 लग्न शास्त्रोक्त वैदिक पद्धतीनं झालेली नाहीत, त्यामुळे संस्कार लुप्त झालेत. मग तुम्हाला जर राज्याभिषेक करायचा असेल तर अगदी सुरुवातीपासून एक एक संस्कार. मग पहिला संस्कार कुठला? 8 वर्षाचं ते मूल झाल्यानंतर तो वैदिक संस्कार आहे. मुंज हा तो फक्त ब्राह्मणांपुरता नाही, हा गैरसमज काढून टाका. अरे सावरकरांनी लावल्या सगळ्यांच्या मुंजी लावलेल्या. त्याच्यामुळे गागा भट्ट ह्या राज्याभिषेक समजून घेताना एक क्लिअर समजून घ्या की मौंज हा फक्त ब्राह्मणांचा अधिकार नाही, हिंदूंचा वैदिकांचा तो अधिकार आहे. मग गागा भट्ट असं म्हणाले की महाराज तुमची मुंज करायला पाहिजे. आता जर ब्राह्मणांनी विरोध केला असं मानायचं तर महाराज एवढे खुळे होते का? महाराजांनी म्हणायला हवं होतं ना की ब्राह्मण विरोध करतायत, मी मुंज करणार नाही. महाराजांनी शास्त्रोक्त पद्धतीनं मुंज करून घेतली. त्याच्यात एक अडचण होती, मुंज ही 8 ते 22 याच वयोगटापर्यंत करता येते. महाराजांचं वय त्याच्या पुढे आहे. गागा भट्टांनी मार्ग काढला. गागा भट्ट सुद्धा म्हणू शकत होते, अहो सुरुवात ज्या मुंजीपासून करायची त्या वयातच महाराज तुम्ही बसत नाहीत, तुमची मुंजच होऊ शकत नाही, राज्याभिषेक कुठून होणार? गागा भट्टांनी पण मार्ग काढला. बघा म्हणजे किती सामाजिक सलोखा, क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचं किती एकरूपत्व त्या काळामध्ये होतं. मग मुंज झाली. मग मुंज झाल्यानंतर महाराजांची पुन्हा लग्न लावली, कारण ती लग्न वैदिक संस्कारांनी झाली होती की नाही माहिती नाही. मग ते वैदिक संस्कार झाले. मग त्या लग्नानंतर आतापर्यंत जी पातकं घडली असतील, चुकीने घडली असतील, त्याच्याबद्दल प्रायश्चित्त घेतलं गेलं. मग प्रायश्चित्त घेतलं म्हणजे स्वतःला मारून जोडून घेतलं असं नाही. प्रायश्चित्त कशानं घेतलं तर तुलादान. मग ते तुलादान झालं, ते दान वाटण्यात आलं आणि मग नंतर राज्यारोहण, कलशारोहण असा एक एक सुंदर विधी सुरू झाला. म्हणजे काही दिवस चटईवर झोपायचे. त्यांनी सगळं हे गाद्या गिरद्या पण थोडे दिवस वर्ज्य केलेल्या होत्या. आणि फार म्हणजे खरा अर्थाने ऋषितुल्य परमेश्वराच्या ठिकाणी ज्यांना पूजावं असा राजा या महाराष्ट्राला लाभला, हिंदुस्थानला लाभला. हे सगळं स्वतःचा राज्याभिषेक करून झाला, स्वतः स्वराज्य निर्माण केलं. हे का? कारण 400 वर्ष सातत्याने मोगलांचं राज्य आहे. मोगल ठरवणार एखाद्याच्या अपराधाला कुठली शिक्षा असावी. सगळा जो कर वसुली आहे ती सगळी आपण मोगलांना नेऊन देणार. तर का? म्हणून मुळात मोगल इथले नाहीतच, ते आक्रमण करून लुटायला आलेले आहेत. ते आमच्या उरावर बसून राज्य करतायत आणि आमचीच लोकांनी त्यांना कर द्यायचा, आमच्याच लोकांच्या शिक्षा वाटेल त्या शिक्षा ते करणार, आमची मंदिरं ते फोडणार, तिथे मशिदी उभ्या करणार, आमच्या गोरगरिबांचा अतोनात छळ करणार, स्त्रियांना बाटवणार. हे सगळं थांबवायचं असेल तर हक्काचा राजा पाहिजे. प्रजा ही प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःचा हक्काचा राजा पाहिजे. तर प्रजा औरंगजेबाकडे जाऊ शकत नव्हती, निजामाकडे जाऊ शकत नव्हती, आदिलशहाकडे जाऊ, कुतुबशहाकडे जाऊ शकत नव्हती. मग स्वतःचा हक्काचा राजा ही मला न्याय हवाय. राजा मला माझ्या याच्यावर बलात्कार झालाय, पाटलांनी केलाय तर याला न्याय हवाय. मला हे गेलंय, माझं घरदार यांनी लुटून नेलंय तर याला मला न्याय हवाय. माझी शेतीवाडी यांनी लुबाडली तर मला न्याय हवाय. हे सगळं न्याय निवाडा मोगलांकडे का द्यायचं? बरोबर. आपलं राज्य, आपली भूमी, हिंदुस्थान, माझा देश, माझा राजा पाहिजे. ही सुद्धा सगळ्याच्या पाठीमागची आहे भावना. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले, छत्रपती झाले आणि तो मुकुट त्यांच्या याच्यावर ठेवला आणि छत्रपती असा उल्लेख जेव्हा गागा भट्टांनी केला. आणि काय ते असेल नाही, म्हणजे तो 8-10 दिवस तो सोहळा चालला होता आणि तयारी काहीतरी 3-4 महिने चाललेली होती. भारतातल्या सगळ्या नद्यांचं जल आणलं, सर्व नद्यांचं, की ज्याच्यापैकी एकही नदी तशी त्या अर्थानं स्वराज्यात नव्हती. काय सुंदर सप्तसिंधू आणि त्या सगळ्यांचा जलाभिषेक महाराजांना केला. ज्या सप्तसिंधूवरून हिंदू हा शब्द ओळख जी आहे. आणि एवढंच नाही, दान बिन पण एवढं केलं गेलं. संपूर्ण तळागाळातल्या सामान्य माणसापासून ते सरसेनापतींपर्यंत सगळ्यांना आमंत्रण आहे. कोणालाही आमंत्रण नाकारलेलं नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर दान धर्म तर त्या वेळेला एवढा झालाय की काय विचारूच नको. ब्रिटिश अधिकारीही उपस्थित होते, सगळं. एक गंमत सांगतो, तुम्ही न्यायदानाचा विषय काढला म्हणून. गंमत अशी आहे ना, आता हे जे अनेकांना वाटतं ना की ब्राह्मणांचा विरोध, ह्या सगळ्या मुद्द्याला अगदी तोड म्हणून माझा मुद्दा आहे हा. असं असायचं त्या काळामध्ये की एखाद्या ब्राह्मणावर समजा आरोप केला गेला
की या ब्राह्मणांनी आम्हाला त्रास दिला, या ब्राह्मणांनी आम्हाला लुबाडलं, या ब्राह्मणांनी आम्हाला हे केलंय, तर त्याचा निवाडा जो असायचा तो निवाडा करण्यासाठी ब्राह्मण बोलवावे लागायचे आणि त्या ब्राह्मणांची परिषद बसवून ब्राह्मणाकरवी ब्राह्मणाचा निवाडा करावा, अशी एक सामाजिक रूढी त्या काळात होती. आता शिवराज्याभिषेकामुळं काय झालं हे तुम्हाला कळतंय. शिवराज्याभिषेकामुळं तो निवाडा, कारण राजा नाहीये, मग त्या ब्राह्मणाला शिक्षा देण्याचा अधिकार एक तर राजाला आहे, पण राजाच नाही आमच्याकडे, मग ते ब्रह्मवृंद बोलवा आणि ती परिषद बसवा, हे सगळ्यात प्रचंड वेळ जायचा. आणि ह्याच्यामध्ये कदाचित तो न्याय कुठेतरी चुकीचा लागण्याची शक्यता असायची. राज्याभिषेकामुळे ही शक्यताच नाहीशी झाली स्वराज्यातली. आता शिवाजी महाराजांना संपूर्ण अधिकार आले. शिवाजी महाराजांना ब्राह्मण क्षत्रिय कुठल्याही जाती धर्माचा असो, जो चूक आहे त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देण्याचा अधिकार मिळाला. ही किती महत्वाची गोष्ट आहे. तो अधिकार मिळाला आणि खऱ्या अर्थाने स्वराज्यात समानता आली असं मी म्हणतो. अष्टप्रधान मंडळाची स्थापना आहे, त्याच्यात 7 ब्राह्मण आहेत, तरी सुद्धा 7 ब्राह्मण असून राजांचं वैशिष्ट्य बघा की 7 ब्राह्मण असून सुद्धा ब्राह्मणांना ते हे सुनवायला घाबरले नाहीत की जर तुम्ही केवळ जन्माने ब्राह्मण आहात म्हणून जर अपराध कराल तर तुम्हाला सुद्धा हत्तीच्या पायाखाली द्यायला पुढे बघणार नाही. आणि हे म्हणत असताना महाराजांना आजच्या राजकारण्यांसारखी ही भीती वाटली नाही की अरेच्या मी जर असं म्हटलं तर हे जे काही आता जातीची पॅकेट्स बनवले सगळे आणि मतपेट्या, तर बाबा माझ्या अष्टप्रधान म्हणले 7 ब्राह्मण आहेत, असं बोलतो ते निघून जाते, त्यांचा एक गट फुटून दुसऱ्या पक्षात जाईल आणि वेगळं स्वराज्य स्वराज्य निर्माण करेल. तर असली कुठलीही भीती महाराजांना वाटली नाही किंवा असा निर्णय दिला असं बोलले म्हणून कोणीही अष्टप्रधान मंडळातला ब्राह्मण नाराजही झाला नाही, उलट त्यांनी त्यांचं कौतुक केलं. इतकी पारदर्शकता, खऱ्या अर्थाने 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन कुठलंही जातीचं राजकारण न करता महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. जे उठसूट आमचे सर्व राजकीय पक्ष जय भवानी जय शिवाजी छत्रपतींचा महाराष्ट्र वगैरे जे काय म्हणतात ते काडीचंही छत्रपतींचा अनुनय करत नाहीत. एकही राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या वाटेवर जात नाही. उगाच त्यांचा नाव घेतात, उगाच त्यांचे पुतळे स्टेजवर उभे ठेवतात, फोटो लावतात. काही नाही, एकदा सगळ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे, पण हे करतील असं वाटत नाही आणि शक्यच नाहीये. गंमत बघा, आता तुम्ही म्हणालात ना की त्यांनी सगळं अशा पद्धतीने कधीही जातीपातीबद्दल भेद केला नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. अफजल खान जेव्हा आलेला होता चाल करून, आता अफजल खान, आता गंमत म्हणजे याच्यात 2 गोष्टी मला सांगायच्यात. एक म्हणजे शिवरायांची युद्धनीती पण येते आणि दुसरं म्हणजे शिवरायांची सर्व धर्मांप्रतीची सर्व जातींप्रतींची समान वागणूक येते. आता गंमत बघा, 10,000 त्याचं काय ते घोडदळ पायदळ, 12,000 घोडदळ, 10,000 पायदळ, असं 22,000 ऑलरेडी सैन्य आहे अफजल खानाचं. 850-900 उंट, 1200-1300 घोडे, असं आणखी वेगळं सैन्य. बरं, 80-90 तोफा, त्या तोफा चालवण्यासाठी आणलेले 1000-1500 आणखी तोफखान्यावरची माणसं, असं एकंदरीत आपण अंदाज बांधूया की 25,000 सैन्य आहे. आता 25,000 सैन्य विजापूर पासून आलेलं आहे महाबळेश्वर पर्यंत. आता एखाद्याशी लढण्याची टेक्निक कशी असते बघा. 25,000 सैन्य वाईपर्यंत आलं, शिवाजी महाराजांनी तिथं वकील पाठवला आणि तिथे काहीतरी अशा गोष्टी घडवून आणल्या की त्या 25,000 अर्धच सैन्य अफजल खानाने वर आणलं. तो महाबळेश्वरला आला. आता महाबळेश्वरला आल्यानंतर पुन्हा त्यातलं काही सैन्य त्याला तिथंच ठेवून द्यावे लागतील अशा वाटाघाटी केल्या आणि महाबळेश्वरनं जावळीच्या अरण्यात जेव्हा अफजल खान आला आणि प्रतापगडावर जेव्हा युद्ध झालं तेव्हा फक्त खासे म्हणजे 22-25,000 सैन्य, त्या शामियान्यात जे माणसं होती ती फक्त 10 आणि इकडची 10 तिकडची, म्हणजे 25,000 सैन्याला काय कट ऑफ दिलाय महाराजांनी बुद्धिचातुर्यानी की 25,000 येताना आणलंय, पण मुख्य लढाईमध्ये 10 माणसांशी लढाई केलेली आहे. सावरकरांनी जे म्हटलंय ना, जी शुद्धी हृदयाची रामदास शिरडुलवी, जी बुद्धी 5 शायास शत्रूच्या झुलवी, ते किती तंतोतंत खरंय बघा. बुद्धी आणि शक्ती अशा पद्धतीने एकत्र जोडली, काय कमाल आहे. आणि दुसरी आणि एकटे गेले नाहीत ते वेड्यासारखे, ते वेड्यासारखे एकटे गेले नाही अफजल खानाला भेटायला. त्यांना माहित होतं की आपण एवढेसे का घेऊन आपण हरणार समोरासमोर.
मग काहीतरी करून त्यांना पुढे यायला. आणि दुसरी एक भौगोलिक परिस्थिती एक्झॅक्टली की दख्खनमध्ये जेव्हा उतरायचे दऱ्याखोऱ्या सुरू होतात, सपाट प्रदेशापर्यंत तू हत्ती आणि उंट आणू शकतो. हो. सपाट प्रदेशाच्या पुढे जेव्हा दऱ्याखोऱ्या सुरू होतात तेव्हा हत्ती उंट ऑटोमॅटिक तू आणू शकत नाही. अर्धी तुझी कुवत तिथेच थांबते. बरोबर आहे. असं करत करत ते आणलेत. बरं, आम्ही तुम्हाच घाबरतो, आम्हाला तुमची भीती वाटते, तेव्हा आम्ही नाही भेटायला येणार, तुम्हीच आम्हाला भेटायला हे त्याला फसवलं. त्याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. म्हणून मग त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानीची मूर्ती भंग केली की जिला साक्षात जिच्या समोर त्यांनी आपली शपथ घेतलेली आहे, तिची मूर्ती भंग केल्यावर तरी महाराज आता खाली उतरतील आणि त्वेषाने येऊन आमच्या तुटून पडतील आणि आम्ही त्याला संपू शकू. नाही उतरलेत ते. पंढरपूरवर गेले तरी सुद्धा नाही उतरले. त्याच्यानंतर तिथल्या ब्राह्मणांच्या तोंडी गोमांस कोंबले, तुळजापूरच्या मंदिरात गोहत्या केली तरी पण महाराज खाली उतरलेले नाही. अगदी म्हणजे राजनीतीच्या मुत्सद्दगिरीचा हा कळस आहे. अगदी कळस आहे. पण आत्तासारखे भयानक राज्यकर्ते आणि अशी सगळ्या संघटना नसल्यामुळे त्यांना कोणी घाबरट पळपुटे असं म्हणालं नाही, जाब विचारला नाही. स्वराज्यातल्या एकाही माणसांनी जाब विचारला नाही की तुम्ही काय तिथे जावळीत बसून आहात, तुम्ही काय करत नाही, आला नाही, पडलेली असं कोणीही म्हणालं नाही, बोललेलं नाही. आणि जेव्हा तो खाली आला तेव्हा सुद्धा त्यांनी निशस्त्र या आणि एकटे या, तर ते एकटेही गेले नाही, निशस्त्रही गेले नाही. बरोबर आहे. आणि एक दुसरं उदाहरण मी सांगतो की आता बघा येत आहेत ते खाली येत आहेत, तो दिवस आहे आणि ज्या दिवशी प्रतापगडावरती त्या महाराजांची आणि खानाची भेट झाली, मुख्य वेळेपासून 2-2.5 तास महाराज उशिरा गेले. आता गंमत एक्साइटमेंट बघा काय लेवलची आहे. खान आधी येऊन थांबला. आता खरं तर यजमानाने आधी जायला पाहिजे ना, म्हणजे महाराजांनी आधी येऊन त्याच्या स्वागत. खान म्हणतो आता 10 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, यायलाच तयार नाही. ते 12 वाजले तरी सुद्धा महाराज यायला तयार नाही. विचारतोय वकिलांना, तो ते नाही महाराज काय घाबरले तो जरा असं सांगतायत. आणि वर महाराज काय तयारी करतायत, काय वर्णन आहे सुंदर. बघा महाराज त्या दिवशी उठले, त्यांनी अंगावरती काय काय अंगरखा चढवला याची सगळी वर्णनं आहेत. कुठे त्यांनी ती वाघनखं, कुठे कट्यार, कुठे बिचवा लपवला, त्याच्यानंतर तो दस्ता, तो जिरेटोप आणि ते हात चिलखत घातलेला आहे, हे सगळं केलं. आणि हे सगळं केल्यानंतर महाराजांनी आऊसाहेबांचं दर्शन घेतलं. आऊसाहेबांच्या बाजूला महाराजांचे कुलोपाध्याय बाळंभट्ट राजोपाध्ये होते. बाळंभट्ट राजोपाध्येंना महाराजांनी साष्टांग दंडवत घालून नमस्कार केलाय. बाळंभट्ट राजोपाध्यांना नमस्कार केला. एका ब्राह्मणाला गाय आणि देणगी दिली, दान केलं आणि त्या ब्राह्मणाचा बाळंभट्ट राजोपाध्यांचा आशीर्वाद घेऊन महाराज खाली आले. खानाला मारला आणि म्हणजे खानाचा कोथळा काढल्यानंतर परत खानाचा वकील कृष्णाजी भास्कर महाराजांवरती तलवार घेऊन आला. तो पुन्हा ब्राह्मण. आणि त्याला महाराज काय म्हणतायत, त्याला महाराज म्हणतायत की तुम्हाला मारणं मला धर्मशास्त्रांनी सांगितलेलं नाही. तीर्थरूप महाराज साहेबांची आम्हास आण आहे की ब्राह्मणास मारिले तर शंभू आम्हास हसेल, तुम्ही निघून जा. पण ब्राह्मणांनी ऐकलं नाही. कृष्णाजी भास्करांनी 3 वार केले. ते म्हणाले बस आता तुझ्या पापांचा घडा भरला. 4थ्या वाराली त्याचं मस्तक उडवलं. असे महाराज आहेत. इतका न्याय, इतकी नीती आहे त्यांच्या राज्यामध्ये. सध्या काय गंमत आहे ना की त्यांनी वरती ब्राह्मणांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या स्वराज्याचा अभिषेक करून घेण्यासाठी ब्राह्मण पुढे आले. हे सगळे ब्राह्मण बाजूला ठेवून फक्त कृष्णाजी भास्कर एक पुढे आम्हाला पुढे केला जातो. आणि केवळ ब्राह्मण जातीला द्वेष इतका नसानसात भरलेला आहे प्रचंड की फक्त कृष्णाजी भास्कर. मग असं जर म्हणायचं झालं तर शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसणारे मराठी तर अशी यादी देतात. अहो तुळजापूरची भवानी तोडली तेव्हा 8 मराठे सरदार आहेत अफजल खानाच्या सैन्यात. एक शिवाजी महाराजांची चुलते आहेत स्वतः. काय बोलायचं यांच्याबद्दल. जेव्हा त्या पन्हाळगडावरून विशाळगडावरती आले, 40 मैल प्रवास करून बिचाऱ्यांचे पाय म्हणजे तुटायची वेळ आलेली होती. आणि विशाळगडाच्या पायथ्याशी सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी हे 2 मराठे होते की जे छावण्या लावून बसले होते मुघलांच्या बाजूनी की महाराजांना चढू द्यायचं नाही गड. त्यांच्याशी 3-3.5 तास लढायला लागलं महाराजांना. म्हणजे ते 7 मैल अंतर पार करायला महाराजांना 3.5-4 तास. ते सुद्धा आपलेच लोक होते ना. मग त्यांच्याबद्दल काय बोलायचं, आपण नाही बोलणार त्याच्याबद्दल. किती म्हणजे आपल्याकडे दुर्दैव आहे बघा या सगळ्या बाहेर पडलं पाहिजे. निदान
हे बघणाऱ्यांनी तरी हा विचार आणि करावा. निदान तरुणांनी ह्याबद्दल इतका काटेकोर विचार केला पाहिजे. सर्व समाजातले तरुण जे शिवाजी महाराज हे कुठल्याही जातीचे नाहीत, ते हिंदूंचे राजे आहेत आणि त्यांच्या नावावरती आज ही जी जातीपातींमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न आहेत, इतके घाणेरडे आणि भयंकर आहेत. तरुण मुलांनी या विखारी राजकारण्यांपासून आणि जातीयवादापासून दूर राहिलं पाहिजे. आणि शिवाजी महाराज हे निधर्मी नव्हते. छे छे छे. जर निधर्मी असते तर जे हिंदू मुसलमान धर्मांतरण करून गेलेले आहेत, जर निधर्मी आहेत हे जर आपण गृहीत धरलं तर मग महाराजांना फरक काय पडतो? होय, नेताजी पालकरला नेताजी पालकर गेला ना मुसलमान वाईट नाहीच आहे. मुसलमान झाला तर काय फरक पडत नाही. परत एकदा नाही, दोनदा हो त्याला करून घेतलं, दोनदा पुन्हा विधिवत त्याला हिंदू करून घेतलेला आहे. आणि ही घर वापसी जी आहे ही आता RSS ने नाही सुरू केली, शिवाजी महाराजांनी सुरू केली. शिवाजी महाराजांपासून छत्रपती. म्हणून शिवाजी महाराज हे कधी निधर्मी नव्हते, ते हिंदुत्ववादीच होते. हिंदू राष्ट्रच त्यांना उभं करायचं होतं, हिंदवी स्वराज्यच त्यांना उभं करायचं होतं. आणि राज्याभिषेकाचा दिवस आहे, सोन्याचं सिंहासन 32 मण म्हणजे तेव्हाचे काहीतरी म्हणे 14 लाख होतात. क्या बात आहे, क्या बात आहे. कधी जे 1674चे 14 लाख म्हणजे आताचे किती झाले? काय त्याला सीमा नाही, हो सीमा नाही त्याला. सीमा म्हणजे आपण मोजू पण शकत नाही. त्याचं सोन्याच्या सिंहासनावर महाराज आमचे आरूढ झालेत. आपण जे म्हणतो ना की भारतामध्ये घराघरातून सोन्याचा धूर निघत होता, तर हा धूर 350 वर्षाच्या मुघलांनी लुटून नेल्यानंतरच उरलेला आहे. म्हणजे तेव्हा किती असेल? खरंय खरंय. नाही, आणि मला आणखी एक महत्वाचं वाटतं ना शिवाजी महाराजांच्या या सगळ्या राज्य उभारणीमधलं, त्यांनी नॅशनल कॅरेक्टर घडवलंय. तुम्हाला मी सांगू, म्हणजे आज आत्ता आपण बोललो ना की एक आमिष दाखवल्यानंतर आज कुठला खासदार इथे तर उद्या कुठे असेल हे सांगता येत नाही. मला सांगा, सिद्धी जोहरचा वेढा पडलेला होता पन्हाळगडाला, आणि तो वेढा कसा उतरायचा, कुठून विशाळगडावरती जायचं, हे सगळं जे सैन्य सोबत होतं, म्हणजे बाजीप्रभू, फुलाजी प्रभू आणि बाकी ते सगळे मावळे, यांना माहिती होतं. मला सांगा, त्या रात्री गड खाली उतरताना त्या मावळ्यांमधला, जे काय मावळे होते 700-800 हजार, त्या सगळ्यांमधला एक जरी मावळा सिद्धी जोहरकडं गुपचूप गेला असता ना, आणि त्यांनी सांगितलं असतं की हे असे असे पळणार आहेत बरं का, नाही मी सांगून ठेवतो आपलं तुम्हाला, सिद्धी जोहरनी त्याचा खजिना खुला केला असता, औरंगजेबाने त्याला दिल्लीचं एखादं शहर देऊन टाकलं असतं, नवाब केला असता, त्याला स्वर्गीय सुखात लोळला असता तो. पण ही आमची चटणी भाकरी पिठलं खाणारी माणसं, यांना काहीही त्यातनं मिळालं नाही, तरीही यांच्यापैकी एकाला सुद्धा फितुरी करावीशी वाटली नाही. आणि फितुरी करावीशी न वाटणं, स्वराज्यावरती निष्ठा असणं, मला असं वाटतं हे नॅशनल कॅरेक्टर शिवाजी महाराजांनी बिल्टअप केलं. आणि हे का करू शकले? कारण सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराज आणि बाकीचे विरुद्ध जे राजे होते त्यांच्यातला सगळ्यात, जसं राम आणि रावणामधलं मोठा फरक काय होता माहितीये? रावण सगळ्या बाबतीत श्रेष्ठ होता असं म्हणतात. मग रामाकडे असं काय होतं एकच गोष्ट, चारित्र्य. वा वा, क्या बात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय होतं? सगळ्यात मोठा गुण जो कुठल्याच राजामध्ये नव्हता, तो होतो चारित्र्य संपन्न राजा. क्या बात आहे. वा. आणि हे चारित्र्य संपन्न जेव्हा दुसऱ्या शत्रूची सून जेव्हा राजवाड्यामध्ये उभी राहिली, तेव्हा त्यांनी तिची खणा नारळाने ओटी भरून तिला परत पाठवलंय. आणि त्याच्या विरुद्ध अफजल खान आहे बघा, तो जेव्हा यायला निघाला स्वराज्यावरती चाल करून, तेव्हा त्याच्या जनानातल्या ज्या 60-70 बायका होत्या त्या सगळ्यांना मारून टाकलं. आणि त्या विजापूरच्या शहराबाहेर त्यांच्या कबरी आहेत 60-70, की अफजल खानाने त्या सगळ्या बायका मारल्या आणि मग तो इथे आला. मला सांगा, काय तळतळाट लागले असतील. मला नेहमी वाटतं की हे सगळं शिवाजी महाराजांना शिकवलं कोणी? तर जिजाबाई. ते कुठल्या शाळा महाविद्यालयात गेले नव्हते किंवा पॉलिटिकल सायन्स वगैरे त्यांनी विषय घेतले, अजिबात नाही. त्यांना माहितीये, म्हणजे मी जेवढं काही माझं वाचन आहे त्याच्यातनं मला एवढंच एक गोष्ट कळते की 2च चॅप्टर, 2च विषय जिजाबाईंनी शिकवले त्यांना. त्यातला पहिला विषय आहे श्रीराम आणि दुसरा विषय आहे श्रीकृष्ण. क्या बात आहे. कधी अत्यंत आदर्शातला आदर्श पुरुषोत्तम व्हायचं आणि कूटनीतीतला कूटनीतिज्ञ कधी व्हायचं हे शिवाजी महाराजांना बरोबर कळलं. म्हणजे
त्याची सून, शत्रूची सून जेव्हा येते तेव्हा त्यांच्यातला राम जागा होतो. वा वा. आणि अफजल खानाला भेटायला खाली जातात तेव्हा श्रीकृष्ण जातो. वा वा, करेक्ट. आणि कधी कुठे हे उलट झालं असतं तर, हे जर उलट झालं असतं तर काहीतरी भयानक घडलं असतं. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हटलं ना की समजा शिवाजी महाराज जर अहिंसेचे पुजारी वगैरे असते, हा, आणि समजा अहिंसा परमोधर अर्धाच मंत्र जर ते शिकले असते तर मग ते अफजल खानाला एकटे भेटायला गेले असते, निशस्त्र भेटायला गेले असते, विश्वास ठेवला असता. जसे आता नाही का आपण आपले राज्यकर्ते ठेवतात विश्वास, तसा जर विश्वास ठेवला असता तर म्हटलं ना, न होता शिवा तो सुन्नत होती सबकी. अगदी आपण सगळेजण इस्लाम झालो असतो, हा देश इस्लामचा झाला असता. आज आपण जे ताठ मानेने हिंदू म्हणून जगतो आहोत ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. आणि राम आणि कृष्ण यांचा आदर्श अशासाठी सुद्धा महत्वाचा आहे की या माणसांनी कधीही शस्त्र खाली ठेवलेलं नाही, कधीच नाही. आम्हाला हे जे सांगितलं जातं ना की बरं, आमचे सगळे देव, ज्या तुळजाभवानीचे उपासक आहेत महाराज, ती तुळजाभवानी अशी उग्र चंडिका आहे, काय दिसते ती, तर ती त्या चंडिकेपासून रामकृष्ण हे सगळे शस्त्रधारी आहेत. देवांपेक्षा पायाखाली तो महिषासूर चिरडला, अशाच मूर्त्या आहेत आणि ती प्रेरणा महाराजांनी घेतलेली आहे. तीच प्रेरणा ती रामाची प्रेरणा, ती कृष्णाची प्रेरणा, आणि त्या दोघांच्या युद्धनीतीचं साधर्म्य शिवाजी महाराजांमध्ये. आणि ते सुद्धा हिंदूंमध्ये सर्वश्रेष्ठ राज्य. मला सांगा, पांडव जेव्हा युधिष्ठिर म्हणत होता ना, कशाला पाहिजे राज्य, नको आता काय ते देत नाही तर कशाला भांडायचं, भांडण नको, भांडण टाळूया, असंच म्हणत होता युधिष्ठिर. कृष्ण त्याला काय म्हणाला, अरे खोळायस का तू, भांडण टाळूया कशाला. भांडण टाळायसाठी शिष्टाई केली, पण त्याला माहिती होतं भांडण होणार. आणि भांडण जोपर्यंत होत नाही, युद्ध जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत उन्मत्त माणसांचा नाश होत नाही. हे रामाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे, हे श्रीकृष्णाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे, आणि हे शिवाजी महाराजांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे. इव्हन शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की लढाया सगळ्या इस्लामच्या विरोधात, मुसलमानांच्या विरोधात आहे, पण लढाई जिंकल्यानंतर शत्रूच्या एकाही स्त्रीच्या केसाला धक्का लागला नाही पाहिजे, अजिबात, लहान मुलाला धक्का नाही लागला पाहिजे. एवढंच नव्हे तर शत्रूचे धर्मग्रंथ कुराण जर सापडलं तर ते सन्मानाने त्यांच्याकडे नेऊन द्यायचं, परत द्यायचं. बरोबर आहे. याच्यापेक्षा आदर्श आणि चारित्र्य संपन्न दुसरं काय असू शकतं? ते सुरतेवर लूट करायला गेले तर त्यांनी सांगितलंय, म्हणजे घाबरलेत लोक अक्षरशः. तर मुसलमानांच्या जशा आक्रमण होतात ना, की ते येतात, बायकांना पाठवतात, सगळ्या लहान मुलींपासनं सगळ्यांना अत्याचार, म्हणजे इतकी घाण अत्याचार की रामदासांनी म्हटलंय की काय झालं या 400 वर्षात, किती गुजरिनी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होवो निमेले. हे मुसलमानांचं आक्रमण. आणि त्या सुरतेच्या लोकांना आश्चर्य वाटलं, शिवाजी आला आक्रमण करायला आणि तो आपला दाराबाहेर उभा राहतो धनिकांच्या, श्रीमंतांच्या, आणि त्यांना म्हणतो, आम्ही तुम्हाला मारायला, तुम्हाला झोडायला नाही आलो, आम्ही आमचा वाटा मागायला आलो की मुसलमानांनी आतापर्यंत आमच्या राज्यात येऊन जी लुटमार केली आणि तुमच्याकडे आणून ते सगळं हे केलं. कारण औरंगजेबाच्या बहिणीला सुरत हे राज्य दिलेलं आहे, सुरत दिलेलं आहे, तर ते त्यातला काहीसा हिस्सा आम्हाला द्या, आम्हाला माहिती तुम्ही श्रीमंत आहात, आम्हाला हवा तेवढा भाग आनंदाने द्या, आम्ही चालले जातो, नाही दिलात तर तुमच्यावर आक्रमण करू. इतकं चारित्र्य, इतकी शुचिता असलेला दुसरा राजा नाही आपल्याकडे. तरी सुद्धा त्यांना दी ग्रेट आमचे पहिले पंतप्रधान त्यांचे पुस्तक लिहिलं. हो, अरे रे रे, भारत ते खोज, भारताची खोज कशी काय, जो भारत आधीपासून त्याची खोज, म्हणजे त्याचा शोध कुठून लावला हा एक मोठा आश्चर्याचा. आणि त्यांनी मात्र शिवाजी महाराजांना वाट चुकलेला देशभक्त म्हटले. तेव्हा मात्र कोणाच्याही भावना दुखावल्या जात नाही, अजिबात नाही. तर ही भावना जी इतकी नाजूक आहे, जरा काय झालं, अरे मी भाषण करताना कधीतरी उघाच्या भऱ्यामध्ये शिवाजी नुसतं म्हटलं तरी इतके चिडतात, शिवाजी महाराज म्हणायचं. अहो, तर ते एखादं रील इंस्टाग्रामवर टाकलं की तुम्ही महाराजांचा एकेरी उल्लेख करता. मला सांगा, मला कळत, आम्ही ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो, ज्ञानबा तुकोबा त्यांचा एकेरी उल्लेख, कारण ते आमच्या हृदयात आहेत. परमेश्वराला एकेरी नावाने म्हणतो, गणपतीला गणपती म्हणतो, कृष्णाला कान्हा म्हणतो, आपण म्हणतो, रामाला नुसतंच राम म्हणतो का, प्रभू श्रीराम वगैरे असं काय काय आपण म्हणत नाही त्याला मागे पुढे. छत्रपतींना आणि आपण म्हणायचं आपल्याला फार महत्वाचे आहे.
आणि तो इंग्रज अधिकारी डॅमिन होय 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 तो शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी बद्दल काय म्हणाला ते सांग, आणि त्याच्यावरच आपण आजचा भाग इथे. बरं झालं डॅमिंगचा मुद्दा काढला, माझ्याकडनं सुटून गेला होता. गंमत बघा बरं का, आता म्हणजे सभासदांवरती बखरकारांवरती तुमचा नाही विश्वास, सोडून द्या. अनेकांनी दिले शिवाजी महाराजांचे रामदासांचे रेफरन्स, नाही विश्वास, सोडून द्या. डॅमिंग नावाच्या इंग्रजांनी असं म्हटलेलं आहे, शिवाजी महाराज अँड रामदास स्वामी वॉज बोथ डिफरंट बॉडीज बट वन सोल. अर्थ करतोय, तीनची शरीर वेगळे असतील पण आत्मा एक होता, आणि तो आत्मा त्या दोघांच्या एकत्रीकरणातनं स्वराज्य निर्माण झालं. एक गोष्ट अत्यंत महत्वाची सांगतो, जेव्हा जेव्हा ब्रह्मशक्ती आणि क्षात्रशक्ती एकत्र आली तेव्हा तेव्हा हा देशामध्ये वेगळाच चमत्कार घडलाय. आणि शिवाजी महाराजांच्या काळात ती एक झाली, त्याचा परिणाम बघा. महाराज गेल्यानंतर सुद्धा संताजी, धनाजी, ताराराणींनी स्वराज्य राखलं, औरंगजेबाला ते नेस्तनाबूत करता आलं नाही. त्याच्यानंतर 125 वर्षांची पेशवाई, की ज्याच्यात छत्रपती होते ते वेगळे होते, राज्यकारभारी पेशवे होते. पुन्हा एकदा ब्रह्म आणि क्षत्रिय यांची युती. आणि आज महाराष्ट्राचं राजकारण जे थर्ड क्लास झालेलं आहे ना, त्याच्यात हेच कारण आहे की ब्राह्मण आणि क्षत्रिय एक नाही. पटतंय तुम्हाला? परफेक्ट आहे की महाराष्ट्राचं राजकारण खाली गेलेलं. एकदा का ब्राह्मण आणि क्षत्रिय, ब्राह्मण मराठे एक झाले की जगातली कुठलीही ताकद हिंदूंना हरवू शकत नाही. हे लक्षात घ्या. तरुणांनी तर अगदी काळजावर कोरून ठेवा. त्याच्यामुळे हा भेद विसरा, महाराष्ट्र एक करा, सगळेच भेद विसरा आणि एक हिंदू जात निर्माण करूया. छत्रपतींचं ते हिंदवी स्वराज्य पुन्हा उभं. आणि ही खऱ्या अर्थानं 350व्या राज्याभिषेकानिमित्त एक महाराष्ट्राने घेतलेली शिकवण असेल शिवाजी महाराजांकडनं, की ही युती अशा पद्धतीनं झाली पाहिजे. आणि वेगवेगळ्या ज्या काही युत्या आघाड्या करतो ना, त्यात हे महत्वाचं. आणि 350व्या या राज्याभिषेका निमित्ताने आपण सर्वांनी, आम्ही तुम्हाला एक आवाहन करतो की जर तुमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र नसेल, ओरिजिनल चरित्र, हे नंतर बनवलेली चरित्र नव्हे, ब्रिगेडी पुस्तकं नव्हे, तर तसं चरित्र नसेल तर आवर्जून आणा, आणि असेल तर ते वाचायला सुरुवात. मुलांना एक पान तरी रोज वाचायला द्या. अगदी अगदी अगदी. आणि हे सगळे आत्ता जे आम्ही बोललोय याच्या सगळ्याच्या रिलेटेड आम्ही सातत्यानं बोलत असतो. आपण सावरकरांवर बोलत असतो. अनेक जण आम्हाला खूप दिवसांपासून म्हणत होते की तुम्ही एकत्र येऊन काहीतरी करा. आम्ही सावरकरांवर अंदमानात 6 दिवस रोज सावरकरांवर एकत्र बोलतो. पण आज मुद्दाम ह्या सगळ्या गढूळ झालेल्या राजकीय परिस्थितीत हा विषय तुमच्याशी मांडावासा वाटला. हे व्हिडिओ शरददादाच्या आणि आमच्या दोघांच्याही यूट्यूब चॅनल्सवर आहेत. यातले काही शॉर्ट्स शरद पोंक्षे हे इंस्टाग्राम पेज आणि पार्थ बावस्कर ऑफिशियल फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज दोन्हीकडे आहेत. एक सांगणं आहे की विरोधी विचारांचं खोटं इतक्या मोठ्या प्रमाणात पसरवलं जातं, त्याच्यात आपण हिंदूंनी एकत्र येऊन हे खरं सत्य पोचवलं पाहिजे. त्यामुळं फॉलो करा, हे सत्य रिपोस्ट करा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा. आणि भेटत राहूया आपण, असेच बोलत राहूया विविध विषयांवरती. धन्यवाद. नमस्कार.